जिंकला होता पिलंजे टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आतापर्यंतची मॅचची स्थिती 3 षटकं समाप्त झालेत आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी करत असताना 60% संघ पोहोचलाय तो 29 या आकड्यावरती. 1 षटकाचा खेळ बाकी असेल. एका षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील यावरती मात्र ह्या सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. नेक्स्ट मॅच आई गावदेवी दादूचा पाडा आणि त्यांच्या विरोधात जय सेल्पा सोनटक्के हा संघ असेल. तर दोन्ही संघांना आमचा कॉल असेल की जसा 1 षटक या ठिकाणी समाप्त होईल आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. म्हणजे की अतिशय चांगली ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार व्हावा यासाठी आपलं देखील सहकार्य महत्त्वाचं आहे. प्रत्येक संघाला मी इथनं विनंती करेन की आपण एका इनिंग नंतर टॉससाठी लगेच यायचं आहे. वॉल्यूम मॅचच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक घेऊन गोलंदाज विराज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या जोडीनं आतापर्यंत एक छोटी भागीदारी आपल्या टीमसाठी मिळवून दिली आहे ती जोडी अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण की 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. 0वरती परतला होता तो विराज आणि त्यानंतर फक्त 2 धावसंख्येचं योगदान हितेशनं दिलं होतं. म्हणजे सलामी जोडी लवकर बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मोर्चा सांभाळलाय आणि आपल्या संघाला मात्र अगदी मिळून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय अडचणीतनं. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अंतिम षटक आहे आणि त्या हाणामारीची आवश्यकता असेल. या 5 चेंडूमध्ये किमान जर 2 प्रहार आले तर एक चांगलं टार्गेट म्हणता येईल ते म्हणजेच 60% संघाकडनं. तर एका बाजूला प्रयत्न असतील ते म्हणजेच पिलंजे टीमकडनं की अंतिम षटकात कमीत कमी धावा खर्च केल्या जाव्यात. 1 धाव 30 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राईट ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडला मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये 3रा धक्का लागतोय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अतुल बाद होतोय. अतुलच्या स्वरूपामध्ये हा 3रा धक्का लागतोय तो म्हणजेच टीम सोनटक्केला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पाहणी करत असताना काहीशा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील अतिशय चांगला संघ आहे. आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली झाली आहे त्यांच्याकडनं. कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर सर्रास जर 900च्या स्ट्राईक रेटनं धावा बनताना आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र आज गोलंदाजीमध्ये चांगली किमया साधली. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताला लागलेला एक धक्का आपण पाहिला की ग्रेट स्पिनर ज्याच्या फिरकीवरती अनेक खेळाडू नाचलेत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये तो शेन वॉर्न ऑस्ट्रेलियन टीमचा काल त्याला देवाज्ञा झाली. सर्वांच्याकडनं स्टेटस आले होते भावपूर्ण श्रद्धांजलीचे. एताक्षणी षटकार ठोकलाय. अगदी प्रश्नचिन्ह उद्भवेल की हा फलंदाज इतक्या मागे का. कारण की पहिल्या चेंडूवरती त्यानं इनिंगची सुरुवात 6 या आकड्याने केली आहे आणि धावसंख्या मात्र वेगानं पुढे नेण्याचं काम होतं त्याच्या माध्यमातून. धावसंख्या धावपळकावरती 36 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार. वैभव मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आलाय आणि आल्या त्याने मात्र दमखम मैदानात दाखवलाय. फुल्लेंचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जात असताना सीमा पार बिग हिट षटकार. अटॅक ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे सूत्र आहे क्रिकेटचं. ज्यावेळेस आपण गोलंदाजावरती अटॅक करतात त्यावेळेस कदाचित त्याला टप्पा आणि दिशा सापडत नाही आणि तेच काम ह्या ठिकाणी करत असताना वैभव मैदानाच्या आतमध्ये देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. कारण की 2 चेंडू आणि तब्बल 12 धावा त्याने एकवटल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. 42. तर निश्चित रिकलेक्शन केलं जाईल जर काय असेल तर. एक रन आउटला होता. यस 2ऱ्या धावसंख्येला आउट होता. तर लाईव्ह आता मात्र चालू झालंय. कारण की रनआउटच्या ठिकाणी 2री धाव घेत असताना फलंदाज बाद झाला होता. तर स्मॉल मिस्टेक त्या ठिकाणी रिकलेक्शन केलं जाईल. 1 धाव जोडली जाईल म्हणजे 43 धावा. 43. षटकातील जर चेंडू पाहिले तर आता चेंडू शेष असेल तो अंतिम चेंडू 1 टू गो. 43 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. वैभव असेल स्ट्रायकिंग एंडला. चेंडू तर अगदी ऑफसाईडला दूरवरती होता. पंचांकडनं नोचा इशारा आलाय. 1+2 अशा 3 धावा मिळत आहेत.
कारण की खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू असावा त्या कारणास्तव पंतांनी नो घोषित केलाय. या 3 धावा दिलासाजनक असतील त्या म्हणजेच टीम सोनटक्केसाठी. आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 46 आकड्यावरती. ज्या प्रकारची मनशा होती, ज्या प्रकारचं मानस होतं धावसंख्येचं, ते अगदी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की 40+ धावसंख्या 4 षटकामध्ये गरजेच्या असतात आणि ती गरज शमवण्याचं काम केलं खास करून फलंदाज वैभवनं, ज्यानं एकाक्षणी 2 षटकार ठोकलेत आणि त्यानंतर ही दुहेरी धाव. एकत्रित वैयक्तिक 14 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी. मात्र कमी चेंडू घेत असताना ह्या 14 धावा त्यानं एकवटल्यात. फक्त चेंडू त्यानं फेस केलेत ते 4 चेंडू आतापर्यंत, त्यामधील 1 चेंडू देखील अतिरिक्त 9चा होता. अंतिम चेंडू असेल. 46 धावफलकावरती आहेत. 50 कंप्लीट होईल का सांघिक पाहावं लागेल. षटकार येईल का चौकार की डॉट बॉल. प्रहार तर केलाय, अगदी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना आउट ऑफ द पार्क षटकार. आणि या षटकारच्या साहाय्याने मात्र 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. तब्बल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 52 धावा. देर लेकिन दुरुस्त अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये वैभवकडनं पाहायला मिळाली. खेळाचं पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालं आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना 4 षटकात धावा बनवल्यात त्या 52 धावा. आणि येणाऱ्या निर्धारित 24 चेंडूमध्ये 53चं लक्ष असेल ते म्हणजेच श्री गणेश पिलंजर टीम समोर. नेक्स्ट मॅच आई गावदेवी दादूचा पाडा आणि जय सेल्पा सोनटक्के. आपण टॉससाठी यायचं आहे. तर सन्माननीय अनिलजी लसने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करण की आपल्या शुभाचे आपण टॉस करायचा आहे टॉस बॉक्समध्ये. तर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला दादूचा पाडा संघ आणि एका बाजूला सोनटक्के जय सेल्पा सोनटक्के आणि आई गावदेवी दादूचा पाडा. सन्माननीय आमचे अनिलजी लसने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. सह्याद्रीच्या छताडातून नाथभवानी गरजे काळजात रक्तात वाहती नाव आमच्या राजे. महाराष्ट्राच्या हृदयदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वजराईच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक निवेदक तेजस जोबी आलेले सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना सर्वप्रथम हरेकृष्णा नमस्कार सत श्री अकाल. जाऊयात सामन्याच्या दिशेने. एकंदरीत आपण पहिले सत्र पाहिलं आमचे सन्माननीय या साई पाटील सरांच्या मुखातून, कारण एक चांगलं समालोचन त्यांनी आपलं पोहोचवलं. नक्कीच एकंदरीत 52 धावा फलकावर जोडल्या गेल्यानंतर विजयाकरिता 53 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं आहे. हे 53 धावांचं आव्हान पार करेल का टीम? आपण पाहू शकता श्री गणेश मित्रमंडळ पिळंजे. येस, कुठेतरी मात्र एक तगडं आव्हान आहे. ते तगडं आव्हान इथून मात्र पार केलं जाईल का? पाहण्यासारखं असेल. आपण पाहू शकताय की धन्यवाद तेजस. तर वळतो नाणेफेकीच्या कक्षाकडे जिथे मात्र दोन्ही संघांचे कर्णधार पोहोचलेत. एका बाजूला जय शेल्फा सोनटक्के तर एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा असे 2 संघ आणि मान्यवर देखील इथपर्यंत पोहोचलेत. मान्यवरांना मी विनंती करतोय यास सर्वप्रथम आपण नाण्याची ओळख करूयात. एका बाजूला कृष्णा 11 तर एका बाजूला कवाड. कॉलिंग कोण देणार? ओके, दादूच्या पाडा संघाकडनं कॉलिंग कृष्णा 11 अशी कॉलिंग अँड इट इज अ कृष्णा 11. यस, मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. तर वळतोय दादूच्या पाडा संघाच्या कर्णधाराकडे. सर्वप्रथम स्कॉलिंग दिली होती आणि जे मागितलं ते मात्र मिळालं. या मैदानामध्ये पोहोचले गेले. या मैदानाचा आडाखडा घेतल्यानंतर काय वाटतं, काय डिसिजन घेणार? फिल्डिंग. या अगदी जर विचार केला समोरचा संघ जो आहे त्यांच्याकडे अटॅकिंग फलंदाज जास्त आहेत आपल्या विभागामध्ये आपण बघतो. पण दादूचा पाडा संघ एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचला आहे. त्याचा फायदा ग्राउंडमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा उतरता तेव्हा होतो का? नक्कीच. यस, अगदी जर बघितलं तर 4 षटकांची मॅच असेल. पहिला षटक जो पॉवर प्लेचा आणि या 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कशा प्रकारची गोलंदाजी करा. कारण की दादूचा पाडा सातत्याने जर बघितला गेला ना तर एक षटकामध्ये कुठेतरी गोलंदाजाची थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. हो, आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. यस, नक्कीच. तर वळतोय जयशिल्पा सोनटक्के संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल हरलात, जर जिंकलं असतं निर्णय का असतं? बॅटिंगच घेणार होतो. आता मात्र तुमच्या मनासारखं झालं, जे पाहिजे होतं ते मिळालं आहे. अगदी या मैदानामध्ये प्रिन्स मूवीच्या लाईव्हच्या माध्यमातून या मैदानामध्ये खेळताना कसं फील होतं आणि काय म्हणाल? खूप चांगलं वाटतं आणि पीच आपलं मातीचं असल्यामुळे खेळायला मजा येते.
येस, कधीतरी कसं होतं की मातीच्या पिचवरती तेवढी सवय नसते फलंदाजांना, पण यावेळेस माती पिचचा तुम्हाला फायदा होईल का? नक्कीच होणार. येस, नक्कीच. विनामूल्य ऑल दी बेस्ट. एक चांगला खेळ दाखवा. टीम दादूचा पाडा तुम्हाला देखील ऑल दी बेस्ट. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं निर्णय आलाय. टीम दादूचा पाडा वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. जाऊयात आपण ही मैदानाच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूने असेल सोनटक्के, जय बजरंग सोनटक्के, तर दुसऱ्या बाजूने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश मित्र मंडळ पिळंजे बुद्रुक. येस, या दोघांमध्ये ही लढत आपल्याला मात्र पाहायला मिळाली आहे. साई सरांच्या मुखातून आपण पहिलं सत्रही ऐकलं. त्या पहिल्या सत्रामध्ये एकंदरीत 52 धावा फलकावर जोडल्या गेल्यानंतर 53 धावांचा टार्गेट इथे मात्र देण्यात आला आहे. जे पॅव्हिलियन आहे त्या पॅव्हिलियनमध्ये फक्त आणि फक्त प्लेईंग 11चे खेळाडूच बसतील आणि तेही वरती बसतील, याची नोंद घ्या. फक्त खेळाडूच तिथे बसतील, ते अलॉट फक्त खेळाडूंसाठी झालेला आहे, याची नोंद घ्या. की जाऊया सामन्याच्या दिशेने 53 धावांचं आव्हान पार करत असताना कशा पद्धतीच्या इथे लढती मात्र पाहायला मिळतील, काय होईल. या पिळंजे संघ आपण वरती बसायचं आहे. आम्हाला आयोजकांकडून तसा दबाव येतोय, आपण वरती बसायचं आहे. जाऊयात आपण ही सामन्याच्या दिशेने की 53 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाईल, कशा पद्धतीने मोठे फटके कन्वर्ट केले जातील, कशा पद्धतीने त्या मोठ्या फटक्याला रोख लावण्याकरिता चेंडू मात्र डिलिव्हर केले जातील. एक जबरदस्त मुकाबला. हेच पहिला सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं की थोडासा लो स्कोरिंग सामना होतोय की काय, पण तदनंतर मात्र जी फटकेबाजी चालू केली खऱ्या अर्थानं मात्र वाखण्याजोगे आहे. बघूयात त्याच अनुषंगाने कुठेतरी मात्र पिळंजे संघालाही मात्र फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी इथे मात्र होईल का? गेम चेंजर कार्तिक गायकवाड यांचं इथे मात्र आगमन झालं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या स्ट्राईकला दोन आपण पाहू शकता, स्ट्राईकला फलंदाज मात्र इथे सागर बघायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला मात्र बघायला मिळतोय निरंजन. असे दोन जोडी ही जोडगोडी मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला मात्र पाहायला मिळते. प्रथमतः पॉवर प्लेचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याकरिता वैभवला मात्र आणलं गेलं आहे. वैभववर जिम्मेदारी सोपवली गेली आहे, कारण की पॉवर प्लेचं षटक असताना कुठेतरी मात्र निर्बंध या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आणि ते निर्बंध असताना फलंदाज मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला मात्र पाहायला मिळत आहे. तो फायदा घेऊ नये म्हणून कुठेतरी मात्र वैभवला आणलं गेलं आहे की काय. पहिला चेंडू असेल, टप्पा घेतला, विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. आपणही पाहू शकता एक चांगलं क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाकडूनही झालं. असं वाटलं की पहिल्या चेंडूवर कुठेतरी मात्र खातं खुल्लं केलं जाईल का, पण ते खातं मात्र खुल्लं केलं गेलेलं नाही आहे, ते कुठेतरी मात्र रोखलं गेलं आहे. क्या बात आहे. जबरदस्त आपणही पाहू शकताय सुदीपजी आंबवणे सर स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकताय. तदनंतर मात्र आमचे बाळा इकारे सर असतील, तेही आपले मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तदनंतर आमचे प्रसाद सर असतील, त्यांनाही मात्र आपण पुढे पाहू शकताय. 3 पंच अगदी इथपर्यंत पोहोचल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळला गेलाय, स्ट्राईकच्या बाजूने खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक एक चेंडू कलेक्ट करण्याकरिता जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील. पंचांचा इशारा आलाय, चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. सुरेख गीत. नक्कीच आई माऊलीचा पालखी सोहळा आपल्यालाही मात्र चैत्राच्या महिन्यामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच 2 वर्षापासून कोविडमुळे तो सोहळा आपण पाहू शकलेला नाही आहे. कितीही जरी ऊन असलं ना तरी मात्र आई माऊलीचे भक्त त्या पालखी सोहळ्याला त्या कारल्या डोंगरापर्यंत पोहोचतात. नक्कीच एक सुरेख गीत वाजवलं ठीक जॉकी आमचे असतील प्रवीण, आपलंही खूप खूप धन्यवाद असेल. चौकार आला, धावफलक चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचलंय 4 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. अंतिम 4 चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र फेकून काढले जात आहेत गोलंदाज वैभवकडून. एक कुठेतरी एक मात्र पाहण्यासारखं असेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न तितका सुरेख पद्धतीनं ही तकदील केलंय. 1 बाउन्स क्लिअर खेळून बॅक टू बॅक 2 चौकार, 4 धावा. नक्कीच इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू असेल क्या आणि पुन्हा एकदा खेळलाय. एकच धाव आली आहे.
आणि एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेलाय 9 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले, स्थिरावले गेले. तब्बल चेंडू संपले गेलेत 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. यस, नक्कीच इथे मात्र 20 चेंडूंचा खेळ शेष असेल. विजयाकरिता अजूनही 44 धावांची आवश्यकता असेल. आमच्या लाईव्ह स्क्रीनवरही आपण पाहू शकताय. प्रिन्स मूव्ही आमचं इथे मात्र सज्ज आहे. 20 चेंडू विजयाकरिता अजूनही 44 धावांची आवश्यकता. यात काय होईल, घेतल्या जातील का धावा मात्र मिळवल्या जातील का? कारण मित्रांनो, क्रिकेट आहे. आम्ही सातत्याने उल्लेख त्या गोष्टीचा जरूर करतोय. पुढचा चेंडू असेल, अपील केलं गेलं आणि यस, पंच आमच्या तटस्थ असताना कुठल्याही प्रकारचा निर्णय इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे. डेफिनेटली हा असेल निर्धाव चेंडू. तब्बल चेंडू संपले गेलेत 5 आणि धावसंख्या फलकावर असेल 9 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ कल्लास धावसंख्या फलकावर जोडली जाते 9 या अंकावर. पॉवर प्लेच्या षटकातील आणि यस, पहिल्या षटकातील शेवटच्या आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाजी माग पर गोलंदाज तयार. वैभव. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 9 या अंकावर. अंतिम 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहील, म्हणजे 18 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल विजयाकरिता ती म्हणजे 44 धावांची. डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 9 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता शेवटच्या 18 चेंडू शेष आहेत आणि अजूनही आवश्यकता असेल 44 धावांची. 18 चेंडू 44 धावा, 44 धावा आणि 18 चेंडू. आव्हान जसं जसं चेंडू कमी होत चालले तसं तसं थोडंसं कठीण होताना जाणवताना मात्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. कुठेतरी मात्र ते कठीण आव्हान सोपं करायचं असेल तर आता मात्र PNJ संघाच्या फलंदाजांना आपले खांदे सैल करून मात्र फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी इथून मात्र होताना आपल्याला मात्र पाहायला मिळेल का? थोडं फास्ट गेम, थोडं मित्रांनो स्पीडअप करा ही विनंती करतोय, कारण उन्हाचा तडाखाही वाढतोय. त्यामुळे एकच विनंती करीन की थोडंसं गेम ही स्पीडअप करा. त्यानंतर मात्र आपल्याला ही हे सामने अगदी दिलेल्या वेळामध्ये संपवायचे आहेत, याची ही नोंद प्रत्येक खेळाडूने घ्या. त्या अनुषंगाने मात्र आपण ही खेळ करायला चालू करा ही विनंती करतोय. नक्कीच दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आणलंय, प्रणयला आणलं गेलंय. प्रणयवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. बघूयात कशा पद्धतीने ते मात्र प्रणय जिम्मेदारी पार पाडतोय. पहिला चेंडू आहे. आपण एकंदरीत पाहिलं ज्या प्रथम षटकामध्ये पहिला चेंडू ज्या पद्धतीने डिलिव्हर केला त्याच पद्धतीने कुठेतरी मात्र हाही या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेला आहे. येस, कृष्णा 11 कव्वाड आयोजित कृष्णा स्मृती चषक 2022मध्ये आमचे आलेले अनेक प्रेक्षक राजा, त्यानंतर यूट्यूब लाईव्हलाही जोडला गेलेल्या अनेक प्रेक्षक राजाचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या सामन्याच्या दिशेने पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज प्रणय तयार. दुसराही चेंडू असेल. आपण पाहिलं की दरम्यान रिझनला चेंडू खेळलाय आणि चेंडू सर निघून गेलाय. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच इथे मात्र 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली आहे. 13 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले 13 या अंकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. जर आम्ही म्हटलं ना की 53 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर आता कुठेतरी मात्र फलंदाजांना आपले खांदे सैल करून फलंदाजी करावी लागेल. 13 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेलं आहे. या क्षेत्ररक्षणामध्ये बदलही घडून आणले जात आहेत. जे बदल घडवत आहेत ते आपण
त्वरित घडवा हीच विनंती करीन. थोडंसं गेम जरूर स्पीडअप करा. एक षटक हाताळण्याकरिता फक्त 5 मिनिटांचा अवधी मात्र तुम्हाला असेल. पुढचा चेंडू पावलांचा वापर केला गेला आहे, पण गोलंदाज इतका हुशार आहे की ज्या पद्धतीने ज्या शैलीने इथे मात्र फलंदाज खेळ करतोय ना, त्याच्या विरुद्ध शैलीने कुठेतरी मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. क्या बात आहे. 60% संघ या मैदानावर मी कित्येक वेळा खेळताना मात्र पाहिलं आहे. त्यानंतर पोलीस संघ या संघालाही कुठेतरी मात्र कित्येकदा धूळ सारताना या संघाला आम्ही पाहिलं आहे. हे 60% संघ एक कसलेला संघ म्हणून त्याची वर्णी सातत्याने मात्र लागत आली आहे. बघूयात गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण पंचांचे दोन्ही हात सरळ रेषेत आले गेलेत. वन बाउन्सचा इशारा पंचांकडून आलाय. व्हाईट बॉल ही दर्शवला गेला. एक धाव आली आणि धावफलक एकेरी धावेने मात्र जाऊन पोहोचलाय. फोडीन या अंकावर म्हणजे 14 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. सिंगल कुठेतरी मात्र धावा कन्वर्ट होताना मात्र आपल्याला इथे पाहायला मिळाल्यात. बघूयात कशा पद्धतीने आता मात्र रणनीती आखली जाईल. हे कुठेतरी मात्र एक पाहण्यासारखं असेल. यस, काय असेल. अपील झालं नोचा. पंचांचं हाती आलंय. त्यानंतर मात्र नो बॉलचा इशारा. रनआउटची विकेट मिळाली असती. यस, सुदीप सरांचं हात आकाशाच्या दिशेने. फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन. आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. पुढचा चेंडू असेल. हा चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल. निर्धाव चेंडू असेल. असं वाटलं की फ्री हिटचा चेंडू असताना कुठेतरी मात्र त्याच्यावर मोठा फटका कन्वर्ट केला जाईल का, एक मोठा आघात इथून मात्र केला जाईल का. पण कुठेतरी मात्र गोलंदाजांनी अशा पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला आहे ना की फलंदाजालाही थोडंसं कन्फ्यूज व्हावं लागलं. चेंडू संपलेत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोचवत आहेत की 4 शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहिला आहे. चला प्रणय, थोडी घाई करा विनंती करतोय. गोलंदाज तयार. प्रणय लाईन खेळायचं होतं. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात चेंडूची फेक झाली आहे. कुठेतरी मात्र 60% संघ ही घरून येताना आपल्या नशिबाशी हात मिळवणी करून आलाय असं वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. फलंदाजी तितकी मजबूत, गोलंदाजी ही तितकी मजबूत मात्र आपल्याला मात्र पाहायला मिळते. तर चेंडू संपले 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि शेष राहिला आहे. गोलंदाजी मार्कवर पडण्यात तयार होईल आपल्या भात्यातील आपल्या या दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. या चेंडूला उडवलंय, आसमान दाखवलं गेलंय. काय होईल इथे मात्र फटका फसलाय. झालाय झेल. झेलबाच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्यात जाताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन. षटक क्रमांक 2 ही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाईल 16 या अंकावर. ठीक आहे.
इथपर्यंत पोहोचवलेत. सागरजी जाधव साहेब इथे उपस्थित झालेत. आपलंही सर्वप्रथम सहर्ष स्वागत आहे. आपण या वेलकम सुस्वागतम व्ही आय पी डॅशमध्ये येऊन आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचे. प्लीज फास्ट टीम सोनटक्के संघ ऑफिशियली तुम्हाला मात्र हा शेवटचा पुकार असेल. तदनंतर मात्र पुकार दिला जाणार नाही आहे. स्ट्रिक्टली तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडून आम्हाला ते सांगण्यात येत आहे. नक्कीच ऑफिशियली हा तुम्हाला शेवटचा पुकार आहे. नक्कीच 12 चेंडू विजयाकरिता 37 धावांची आवश्यकता. बघूया काय होईल. 12 चेंडू 37 धावा आणि 12 चेंडू इथून मात्र घेतले जातील. यस, रोशनला मात्र आणलं गेलंय. काय ऍक्शन आहे. उडवलं गेलंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं. यस, आम्ही म्हटलं ना की जेव्हा दोन गाड्या एका ट्रॅकवर येतात तेव्हा मात्र काय होतं ते चित्र इथे मात्र पाहायला मिळालं. म्हणजे कॉलिंग परफेक्ट झालं ना. फायनली इथे मात्र झेल झालाय. झेल झालाय का नाही ना. येस, इथे मात्र आपण पाहू शकताय झेल झालाय. विकेटचं पतनही झालंय. सुरुवात मात्र दमदार रोशननी केली आहे. आम्ही म्हणणारच होतो की ज्या पद्धतीने मात्र नावामध्ये आहे रोशन, त्या पद्धतीने कुठेतरी मात्र गोलंदाजी करूनही मात्र नाव रोशन करावं लागेल. या गोलंदाजाला कुठेतरी मात्र नाव रोशन करताना दिसतोय. पहिला चेंडू अशा पद्धतीने फेकला गेला ना की कुठेतरी मात्र फलंदाजी खेळताना थोडीशी तारांबळ उडाली, झेल उडाली. झेल झाल्यानंतर इथे मात्र विकेटचं पतन झालं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. गोलंदाज तयार. दुसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा उडवलंय. थर्डमॅन फाईन लेगच्या मधून चेंडूला खेळलं गेलं दीप क्षेत्रामध्ये. आपण ही पाहू शकताय फेक थोडीशी लेट झाली आहे पण थेट झाली आहे. विकेटचं पतन पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात. चाललाय फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. पाहू शकताय नाव रोशन करायला सुरुवात केली आहे. पहिल्या झेलबादच्या स्वरूपात विकेट मात्र मिळालाय. तदनंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवलाय. बघूया पुढचे 4 चेंडू काय करतोय. येस, जबरदस्त गोलंदाजी करताना इथे मात्र टीम सोनटक्के संघही आपण मात्र इथे पाहू शकतोय की ज्या पंचक्रोशी विभागातील हा संघ आपल्याला इथे मात्र खेळताना आज पाहायला मिळतोय. टीम सोनटक्के. बघूयात गोलंदाज यार. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळला गेलाय पण बाउन्स. तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय. कुठेतरी असं वाटलं की फ्रंटला असलेला क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडूला कलेक्ट करेल का, पण जो बॅकअपला आलेला जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र या चेंडूला कलेक्ट केलं गेलं. कुठेतरी मात्र धावा वाचवल्या गेल्या आणि या चेंडूवर मात्र धावा अंकित करण्यात आल्या. 2 धाव फलक 2 धावेच्या वरतीनं जाऊन पोचलंय. येस, जाऊन पोचलंय ते म्हणजे नक्कीच 19 या अंकावर धाव फलक मात्र जाऊन पोचलंय 4 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहू शकताय थोडीशी दयनीय अवस्था टीम पेळंजे संघाची मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एज घेतली आहे आणि इथे मात्र येस पुन्हा एकदा विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रणय माफ करा रोशन. उडवलं गेलंय पुन्हा एकदा आणि जेल झालाय ड्रॉप. यस, कॅच छुटा बॉलर रुटा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. पण रनआउटची विकेट तर इथे मात्र मिळाली आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे, क्या बात आहे. 5 चेंडू माफ करा, 5 चेंडूचा खेळ संपला आहे. धावसंख्या फलकावर 20 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. हे सुनीलला आपण पाहू शकताय, नवीन फलंदाज सुनील मात्र इथपर्यंत पोहोचलाय. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज प्रणय रोशन तयार. काय चेंडू आहे. यस, जबरदस्त फळण मात्र प्राप्त केलं, पण पंचांचे दोन्ही हात सरळ रेषेत आले. वाईट स्वरूपात चेंडूचा इशारा आला. एक धाव आली. एकेरी धावेने धावफलक 21 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एकदा शरीराचा वेध घेतला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नापसंती दर्शवली गेली आहे. षटक क्रमांक 3 ही संपलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 21 या अंकावर. विजयाकरिता आवश्यकता असेल शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 32 धावा, 32 धावा आणि 6 चेंडू. थँक्यू. यस, पण ताकीद द्यायला सुरुवात करा. टीम 100% संघ तुम्हाला आता मात्र पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या प्लीज. मी विनंती करतोय तुम्हाला हात जोडून. आम्हाला आयोजक दबाव टाकतायत, तो दबाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्लीज फास्ट, घाई करा. शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता. सामना अजूनही कोणाच्या बाजूने झुकला गेलेला नाहीये. 6 चेंडू 6 षटकार. कुठेतरी मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता इथून मात्र भासणार आहे टीम पिळंजे संघाला. बघूया काय होईल. इथे मात्र त्या पद्धतीची अटॅकिंग बॅटिंग मात्र केली जाईल का. गोलंदाज यार थांबवलं गेलं. बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. आपणही पाहू शकताय रनअपमध्ये थोडासा मिस्टेक असावा, कारण अगदी 10 ते 15 पावलांचा रनअप घेताना मात्र याला आपण पाहू शकताय. आणि त्यानंतर मात्र त्यामध्ये थोडीशी मिस्टेक जाणवली असताना, चेंडू डिलिव्हर करत असताना मिस्टेक जाणवली असताना कुठेतरी मात्र या चेंडूला थांबा दिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इथे म्हणतात तयार. पहिला चेंडू असेल, फाईन लेगला चेंडू निघून गेलाय सरळ दन 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 करत सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. पुकाराच्या बढतीनं धावफलक 25 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. 5 चेंडू विजयाकरिता अजूनही 28 धावांची आवश्यकता इथून मात्र असेल. पुढचाही चेंडू यस इथे मात्र खेळला गेलाय. अतिशय सुरेख फटका होता, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्यांना दुसऱ्या धावेचा जोखीम पत्कारली. आणि कुठेतरी मात्र हा जोखीम पत्कारल्यानंतर तो वेग मात्र पत्कारलेला नाहीये. फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. कमांड इज
आणि नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय, ज्याच्या बॅटमधून आपल्याला मोठे मोठे षटकार पाहायला मिळाले. नक्कीच वैभव, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राईज. मी तुर्तास थांबतोय. यापुढील सामन्याचे धावते समालोचन तुम्हाला ऐकवतील मोनिश सर. वेलकम, सुस्वागतम. यस, मी विनंती करतोय वैभव, आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्याकरिता. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं किताब देतील मंचावर उपस्थित मान्यवर सन्माननीय नक्कीच सन्माननीय कार्यसम्राट जे के ग्रुप यांकडून कैलासवासी जे के गुरव यांच्याकडून कैलासवासी गजानन कातोड गुरव यांच्या स्मरणार्थ जी ट्रॉफी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते ती मॅन ऑफ द मॅच. वैभव, आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्याकरिता. नक्कीच सतीशजी जाधव यांची रॉयल एंट्री आपण इथे पाहू शकताय. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच मी विनंती करतोय मंचावर उपस्थित मान्यवर अनिल लसने यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. कार्यसम्राट जे के गुरव यांकडून कैलासवासी गजानन कातोड गुरव यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. सामनावीरची ती सामनावीरची ट्रॉफी देऊन इथे मात्र गौरवला सन्मानित करायचं आहे. नंतर इथे मात्र सतीशजी जाधव सुद्धा उपस्थित झाले आहेत. मी सतीशजी जाधव यांना विनंती करतोय की युवा नेता सागर जाधव यांच्याकडून हे मेडल आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. ते मेडल सागर जाधवजी, माफी असावी, विनंती करतोय की सागर जाधव आपल्या शुभ हस्ते हे मेडल देऊन इथे मात्र सन्मानित करायचं आहे. तदनंतर सन्माननीय कुंदनजी लसने साहेबांकडून आपल्याला इथे मात्र गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतं. मी विनंती करतोय कुंदनजी लसने यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करायचं गिफ्ट हॅम्पर. तदनंतर मी विनंती करतोय सतीशजी यादव साहेब की या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजाची व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन मॅन ऑफ द मॅच जी मूर्ती देऊन इथे मात्र सन्मानित करायचं आहे नक्कीच वैभवला. आणि वैभव, थोडीशी तुझी बाईट आम्ही ऐकण्याकरिता आतुर आहोत. ही मूर्ती देऊन इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. आपण ही लाईव्हला पाहू शकताय. क्या बात आहे. नक्कीच इथे मात्र वैभव, आपण नाणेफेक जिंकलात, सर्वप्रथम निर्णय माफ करा सर, आपण मॅन ऑफ द मॅच तुम्हाला इथे मात्र मिळालं आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. ही कितवी मॅन ऑफ द मॅच आहे? सध्या तर तिसरीच आहे. नक्कीच हा चिमुकला पाहुणाही तुझ्या जोडीला असतो, तो जेव्हा आल्यानंतर तो उरूप वाढवण्याचं काम तुझं करतो का? मुलगा आहे माझा. नक्कीच, क्या बात आहे. येस, पप्पांनाच मॅन ऑफ द मॅच मिळालंय, तुला कसं वाटतंय? नक्कीच, धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स मोनी सर. तदनंतर इथे मेघनाथजी केणे साहेब उपस्थित झालेत. मी विनंती करतोय की